प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये आमचे असंख्य गट आणि तट उभे होते. जिंकण्यासाठी उभे होते की पडण्यासाठी उभे होते की डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी उभे होते, हा मुद्दा वेगळा. परंतु निवडणुकीच्या रिंगणामध्ये आमचे गट आणि तट उभे होते. त्यापैकी कोणत्या गटाला किती जागा मिळाल्या, कोणाच्या पारड्यामध्ये किती मतांचं दान पडलं, हा सगळा हिशोब तुमच्यापर्यंत आलेला आहे, तुम्हाला माहिती पडलेला आहे. तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उकळल्यात किंवा उघडल्यात काहीच अर्थ नाहीये. पण मित्रांनो, ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये एक गोष्ट मात्र आमच्या अभिमानाची घडली. पहिली गोष्ट, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ताकदीवर, आपल्या स्वतःच्या चिन्हावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे 36 नगरसेवक निवडून आणले. ही अभिमानाची गोष्ट. तर दुसरीकडे बहुजन समाज पक्षाने सुद्धा आपल्या हत्ती ह्या चिन्हावर आपले 31 उमेदवार निवडून आणले. मुंबईमध्ये आम्हाला यश मिळालं नाही. आमच्या कोणत्याही गटातटाला मुंबई सारख्या महामाया नगरीमध्ये यश मिळालं नाही. हे जरी खरं असलं तरी चंद्रपूरमध्ये ह्याच बहुजन समाज पक्षाने सुमारे 8 उमेदवार निवडून आणले. नागपूरमध्ये 7, अमरावतीमध्ये 7 उमेदवार निवडून आणले. नागपूरमध्ये 13 उमेदवार निवडून आणले. अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर मध्ये 1 उमेदवार निवडून आणला. ठाण्यामध्ये 1 उमेदवार निवडून आणला. अकराळ विक्राळ शक्तींच्या विरोधात आपले उमेदवार तुटपुंजा साहित्यानिशी आणि साधन संपत्तीसह, काही साधन संपत्ती नसताना निवडून आणणं ऐरा गबाळ्याचं काम नाही. जिथं आमचा 1 उमेदवार निवडून आणला तर आम्ही सोशल मीडियावरती थयाट म्हणजे आभाळ डोक्यावरती घेतो. परंतु बहुजन समाज पक्षाने 31 नगरसेवक निवडून आणल्याच्या नंतर सुद्धा कुठेही उन्माद दाखवलेला नाही. मी बहुजन समाज पक्षाच्या महाराष्ट्रातील आणि केंद्रातील एका मोठ्या नेत्याला फोन केला, त्याचे अभिनंदन केले. त्यावेळेला आणि अभिनंदन करताना म्हटलं की जे 31 उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांची विजयी सभा वगैरे आपण काय कधी घेणार आहात काय. तर त्यांनी जे मला उत्तर दिलं, खरोखर ह्या लोकांची कामाप्रती असणारी निष्ठा दाखवते. कांशीराम साहेबांनी विकाऊ कार्यकर्ता तयार केलेले नाही. कांशीराम साहेबांनी विकाऊ कार्यकर्त्यांची, गुलामांची फौज निर्माण केली नाही. त्यांनी टिकाऊ कार्यकर्ते तयार केले, टिकाऊ कार्यकर्ते जन्माला घातले. आणि म्हणून तो नेता माझ्याशी बोलला ते वाक्य खरं म्हणजे इतरांनी अनुकरण केलं पाहिजे. ते म्हणाले की साहेब, 31 नगरसेवकांचे 31 आमदार कसे होतील ह्यावर आता आमचं काम सुरू आहे. त्यामुळे विजयी सभा वगैरे घेण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, मतदारांनी जे आम्हाला भरभरून दान दिलं त्याचे आम्ही शतशः ऋणी आहोत, आभारी आहोत. आणि त्यांनी असं प्रेम आमच्यावरती कायमस्वरूपी ठेवावं. या 31 नगरसेवकांचे आम्ही 31 आमदार महाराष्ट्रामध्ये कसे होतील ह्या दिशेने आम्ही आता काम करणार आहोत. मित्रांनो, आमचा एक जर उमेदवार निवडून आला तरी आम्ही त्याच्यात धन्यता मानतो. इथे 31 नगरसेवक निवडून आले, कुठेही दांगोडा नाही, कुठं कोणता म्हणजे सोशल मीडियावरती आवाच्या सव्वा पोस्ट नाही, काही नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम सुरू आहे.
बहुजन समाज पक्षानं केडर बेस कार्यकर्ता घडवलेला आहे ना. हा केडर बेस कार्यकर्ता, त्यांच्या समोर तुम्ही लाखो रुपये जरी टाकले, त्यांना करोडो रुपयांची जरी ऑफर केली, तरी मूळ कांशीराम साहेबांच्या मुशीतला जो मूळ कार्यकर्ता आहे तो कधीही विकल्या जात नाही, जाणार नाही. हा अनुभव मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी सुद्धा काही गोष्टी पाहिलेल्या आहे. या कार्यकर्त्याला तुम्ही विकत घेण्याचा प्रयत्न करूच नका, कारण तो पूर्णपणे आंबेडकरी चळवळीला त्यानं वाहून घेतलेला आहे. त्यावर खरोखर जर सॅल्यूट करायचं झाला तर मी बहुजन समाज पक्षाच्या या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना, केडर बेस कार्यकर्त्यांना सॅल्यूट करेल, त्यांच्या निष्ठेला सॅल्यूट करेल. आणि असे कार्यकर्ते आहेत म्हणून आमची आंबेडकरी चळवळ ही जगातली सर्वात मोठी श्रीमंत चळवळ आहे. जोपर्यंत हे कार्यकर्ते आहेत, एकनिष्ठ कार्यकर्ते, निस्वार्थी कार्यकर्ते, त्यागी कार्यकर्ते जोपर्यंत आहेत, तोपर्यंत आमच्या आंबेडकरी चळवळीला मरण कधीच येणार नाही. ते चिरायू आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.